वळूयात पुढच्या बातमीकडे। तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी हे भारत दौऱ्यावर आहे। आमिर खान मुत्ताकी हे 16 ऑक्टोबर पर्यंत भारतात असतील। दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर व्यापारासंदर्भात चर्चा होणार आहे। उत्तर प्रदेशमधील देवबंद मदरसा ताजमहलला ते भेट देणार आहे। अफगाणिस्तानात सत्तापालट झाल्यानंतर पहिल्यांदाच आमिर खान मुत्ताकी हे भारतात येत आहेत। तर या संदर्भात आपण बातचीत करूयात। आंतरराष्ट्रीय विश्लेषक शैलेंद्र देवळानकर सर आपल्या सोबत जोडले गेले। शैलेंद्र सर, आपण पाहतोय की आता देवबंद मदरसा त्याचबरोबर ताजमहलला आमिर खान मुत्ताकी हे भेट देणार आहेत। भारतासाठी हा दौरा किती महत्त्वाचा? हा एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा दौरा आहे आणि यातला सामरिक दृष्टिकोनातनं या दौऱ्याकडे पाहणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे। हा भारताच्या परराष्ट्र धोरणातला देखील एक महत्त्वाचा बदल असं आपल्याला म्हणता येऊ शकतं। कारण आज जगामध्ये फार मोजके म्हणजे बोटावर मोजण्याएवढे देश असे आहेत की ज्यांनी अफगाणिस्तानमधल्या तालिबान शासनाला मान्यता दिलेली आहे। त्यामुळे भारताचा जर आपण विचार केला तर साधारणतः तालिबान शासनाचं हे दुसरं पर्व आहे। यापूर्वी 2016 ते 2020 या काळामध्ये देखील तालिबान शासनाचा तिथं ज्या ठिकाणी वावर होता त्यावेळेला मात्र त्यांची भारताच्या संदर्भातली जी भूमिका होती ती पूर्णपणे भारताच्या विरोधात अशा स्वरूपाची होती। मात्र यावेळेला तालिबान जे दुसरं पर्व सुरू झालेलं आहे या पर्वामध्ये मात्र तालिबानची भूमिका ही पूर्णपणे बदललेली आहे। भारताचे अनेक विकासात्मक प्रकल्प साधारणतः 300 विकासात्मक प्रकल्प हे भारताचे अफगाणिस्तानमध्ये चालू आहेत आणि त्या विकास प्रकल्पांना कोणत्याही प्रकारची खीळ ही तालिबान शासनामुळे बसलेली नाहीये। भारताची दुसरी मागणी अशी होती की अफगाणिस्तानची भूमी या भारत विरोधी कारवायांसाठी वापरली गेली नाही पाहिजे आहे आणि त्याची पण काळजी तालिबाननी घेतल्यासारखं दिसून येत आहे। त्यामुळे तालिबानला विनाकारण विरोध करणं हा आपल्याकडचा पाठ नाही किंवा याला आम्ही विचारसरणीच्या दृष्टिकोनातून पाहत नाही आहोत, तर आम्ही हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून पाहतो आहोत। त्यामुळे तालिबानचं भारतामध्ये येणं हे अफगाणिस्तान बरोबरचे संबंध सुधारण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी बाब आहे। आपण लक्षात ठेवलं पाहिजे की अफगाणिस्तान हा भारताचा एकमेव महत्त्वाचा ऍक्सेस आहे ज्याच्या माध्यमातून भारत सेंट्रल एशियाला पोहोचू शकतो। त्यामुळे अफगाणिस्तानची भूमिका भारताच्या आर्थिक, व्यापारी आणि सामरिक दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे हा दौरा त्या दृष्टिकोनातून सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। निश्चित धन्यवाद शैलेंद्र सर, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे एकंदरीतच अफगाणिस्तानात सत्तापालट झाल्यानंतर आमिर खान मुत्ताकी हे पहिल्यांदाच भारतात येतात। त्यामुळे भारतासाठी आता हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे।